नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. मंत्री केसरकर पडले शरद पवारांच्या पाया. मंत्री दीपक केसरकरांच्या नामोल्लेखानं शरद पवारांची भाषणाला सुरुवात. आणि बॅरिस्टर नाथ पैंची जन्मशताब्दी. 96 वर्षांचे याळगी, 82 वर्षांच्या शरद पवारांनी जागवल्या आठवणी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवारांचे मंत्री दीपक केसरकर यांनी पाया पडत आशीर्वाद घेतले. यावेळी दोघांत चर्चा देखील झाली. पाहुयात हे एक्सक्लुझिव्ह दृश्य. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी न देता मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकत्व शिक्षण मंत्री सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे दिलं. यामुळे सुरू असणाऱ्या चर्चांवर मंत्री केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात स्पष्ट विधान केलंय. पाहूया. माणसाचा स्वाभिमान जागृत करण्याची जी कामगिरी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी केली ती सुद्धा मुंबई शहरामधून त्याची सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे त्या मुंबईतल्या मराठी माणसांची योग्य काळजी घेतली जावी अशी अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची होती आणि त्याच्यामुळे त्यांनी मला विशेषतः ही जबाबदारी दिलेली आहे. आणि आपल्या घरातले आपल्याला माहिती आहे की आपल्या कुटुंबातली बहुतांश माणसं ही मुंबईला राहतात आणि निम्म कुटुंब हे मुंबईला राहतात, निम्म कुटुंब सिंधुदुर्गमध्ये राहतात. असं सिंधुदुर्ग आणि मुंबईचं नातं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण महाराष्ट्राचं राज्य चालवतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने आठवणी या कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये आहेत. संभाजी महाराजांना औरंगजेबाने अटक त्या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर तारा राणीने ती मराठी माणसाच्या, मराठी सरदारांच्या मनामधली जी स्वातंत्र्याची ज्योत शिवाजी महाराजांनी जागृत केलेली होती ती तारा राणीने कायम ठेवून त्या ठिकाणी कोल्हापूरची गादी ही त्या ठिकाणी स्थापित केली आणि त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण भारताला दिशादर्शक ठरेल असा इतिहास घडवला. पण त्या इतिहासाच्या अनेक साक्षी या कोल्हापुरामध्ये आहेत, त्या जपल्या पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण
शाहू महाराजांची आठवण कायम लोकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे, ही सुद्धा जबाबदारी कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे. आणि म्हणून जवळचाच जिल्हा हा मला टेकून, म्हणजे सिंधुदुर्गला टेकून जिल्हा हा कोल्हापूर जिल्हा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे ती काळजी घेत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला मनुष्य हा ज्याला आपल्या मनामध्ये असलेल्या जी आदरस्थान आहे त्यांची सेवा करतो, त्याला तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद हे नेहमी माझ्या मागे राहतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी मुद्दाम इथं आलो. जरी मी या 2 तालुक्यांचा जिल्ह्यांचा पालकमंत्री असलो तरी सिंधुरत्नाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत राहणार आहे. इथल्या लोकांची, मग ते शेतकरी असतील, मच्छीमार असतील, महिला असतील, युवक असतील, सर्वांना रोजगार कसा निर्माण होईल याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की वेळ कमी मिळतो की 3-3, 4-4 जिल्हे बघायचे, याच्यामध्ये वेळ कमी मिळतो. पण तुमच्यासारखी लोक की जे रिटायर झाले परंतु काम करण्याची क्षमता आहे, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची प्रत्यक्ष इन्व्हॉल्वमेंट फार महत्त्वाची असते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो? होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. आता बातमी अपघाताची. कणकवलीत हायवेवर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्याला कारण ठरतंय ते हळवल फाट्यावरील अवघड वळण. मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाट्यावर गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो थेट हळवल फाट्यावर असलेल्या हॉटेलला जाऊन धडकला. या अपघातात रात्री 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला हे माहीत नसलं तरी टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. पण त्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत 6 ते 7 वेळा याच ठिकाणी अपघात झाले असून बऱ्याच जणांनी आपले जीव देखील गमावलेत. हे अवघड वळण सध्या जीवघेणं ठरतंय. याचा आढावा घेतला आमचे कणकवली करेस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी. नमस्कार, कोकण 7 लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आपण आता कणकवली तालुक्यातील हळवल फाट्यावर आहोत. हळवल फाट्यावर मागील 5 ते 6 महिन्यामध्ये 7 ते 8 अपघात झालेले आहेत आणि बऱ्याच जणांचे जीवही गमावण्यात इथे अपघातात जीव गमावलेले आहेत बऱ्याच जणांनी. आज सकाळी 4च्या सुमारास एक जो आयशर टेम्पो होता तो पलटी झालेला आहे आणि तो थेट या दुकानामध्ये घुसलेला आहे. आपण पाहतो हे जे कणकवली शहरातून जे ब्रिज येतं आणि या ब्रिजवरून सरळ जी गाडी भरधाव वेगाने येते आणि ती वेगाने आलेली गाडी जे इथे जे आता तात्पुरते बॅरिकेड लावलेले आहेत ते अजून काढले नाही आहेत, त्यामुळे ती एका बाजूने येते आणि त्या बाजूने येतानाच हा टायर फुटला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नंतर ही जे टर्न मारताना ही गाडी पलटी झाली आणि ही पलटी झालेली गाडी घासत येत या दुकानामध्ये घुसलेली आहे. आपण ही दृश्य पाहतात, ही या दुकानामध्ये घुसलेली गाडी आहे. पूर्ण हा आयशर टेम्पो आणि पलटी झालेला आहे. ही जी परिस्थिती आहे नेमकी ही वारंवार ह्या हळवल फाट्यावर घडत आहे. मागील 5 ते 6 महिन्यामध्ये येथे 7 ते 8 अपघात झालेले आहेत. त्याच्यात काही जणांनी आपले जीवही देखील गमावलेले आहेत. अशी परिस्थिती येथे दिसत आहे. हा जो अपघात झाला याच्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण या ट्रकचे आणि त्या दुकानाचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे. अशी परिस्थिती आपल्याला इथे प्रत्यक्षात दर्शनी दिसत आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पण हे नेमके अपघात कसे होतात, का होतात, याच्या मागील जर परिस्थिती जाणून घेतली तर जे ब्रिज आहे, कणकवलीतून येणारे जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरून येणारी जी भरधाव वेगाने गाडी आहे ती ह्या जे अवघड वळण आहे, हे अवघड वळण, या वळणावर गाड्या पलटी होत आहेत आणि वळण त्यांना प्रवाशांना आणि जे वाहक असतात ते चालवताना त्यांना समजत नसल्यामुळे हा अपघात नेहमी होत आहे. अशी एक परिस्थिती इथे दिसत आहे. येथील स्थानिकांचे म्हणणे आहे की हे जे स्टॉल आहेत यांनी देखील याच्या जबाबदारीने हे स्टॉल हटवावेत, कारण
कारण ह्या जर स्टॉलवर जर समजा गाडी पलटी झाली, त्याच्यामध्ये स्टॉल असतील किंवा कोण माणसं उभं असतील तर त्यांच्यामध्ये जीवित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी यातर उपाययोजना व्हावी, प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि हायवे प्राधिकरणाने ठोस निर्णय घेऊन या अवघड वळणावर कोण ना कोणतरी उपाययोजना करण्यात यावी, अशीच एक ती मागणी सर्वसामान्यांची दिसत आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. कणकवली तालुक्यात जोरदार पावसानं सुरुवात केली आहे. शनिवारी दुपारी 12:30च्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही गावातील विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. मागील बरेच दिवस पावसानं उसंती घेतली होती, त्यामुळे नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिसत होता. पण आज अचानक आलेल्या पावसामुळे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडलंय. नमस्कार. कणकवली जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे. मागे बरेच दिवस उसंती घेतलेल्या पावसाने आता कणकवलीत जोरदार सुरुवात केली आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस पडतो आहे. आपण दृश्य पाहतात माझ्यामध्ये वारा, वादळ आणि या पावसानंतर विजांच्या गडगडाट होत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे आणि अचानक पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. कारण हातातोंडाशी आलेले जे शेतकऱ्याचे जे भात पीक होत ते त्याची नुकसान होण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे. कारण बहुसंख्य आता मागील 1 ते 1.5 तास हा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हा असाच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला तर शेतकऱ्यांचे जे हातातोंडाशी आलेले जे भात पीक आहे ते जमिनीवर लोळवतील काय अशी शंका असल्यामुळे खूप भीती वाटत आहे. आणि जर पावसामुळे जर हे नुकसान झालं तर शेतकरी हवालदिल होत आहे. त्यामुळे असाच जर पाऊस सुरू राहिला तर शेतकऱ्याचं मात्र नुकसान होईल एवढं मात्र निश्चित. कोकण सात लाईव्ह. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आपला 7/12 आपलं घर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर. समर्थनगर. वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 9422 39 46 25. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं बांदा कट्टा कॉर्नर इथं सावंतवाडी राष्ट्रवादीतर्फे स्वागत करण्यात आलं. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारेपरब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचं स्वागत केलं.
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शिंदे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या शाखेची स्थापना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यात करण्यात आली. यावेळी अशोक दळवी, किसन मांजरेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, ज्येष्ठ नेते महेश सामंत, सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, सचिन वालावलकर, भोगवे सरपंच रुपेश मंडिये, राजन पोकळे, नितीन शिरोडकर, माजी सभापती सुनील मोरजकर, विश्वास गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक वेळेला असं झालेलं आहे की त्या ठिकाणी जे बसत होते ते लोक इतर लोकांना त्या ठिकाणी जर यायला देत नसतील तर आपण एक स्वतंत्र शाखा स्थापन करावंच लागेल. आम्ही काय भांडण्यासाठी नाही आहे, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेचं काम करणार आहोत आणि मग शिवसेना आम्हीच आहोत. आणि त्याच्यामुळे आम्ही आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की शाखा हे एक लोकांचं आधार देणारं केंद्र असतं आणि ह्या शाखा सुरू करण्याची संकल्पना ही आदरणीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि म्हणून शाखा सक्षम करणं आणि त्याच्याचबरोबर शाखांना मिळून जे तालुका प्रमुख असतात ते तालुका प्रमुखांना बसण्यासाठी चांगलं कार्यालय असावं अशी संकल्पना होती. त्याच्यामधून नितीन मांजरेकर असतील, सचिन वालावलकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी हे केलेले ह्या शाखेची स्थापना केलेली आहे. ह्या तालुका आपल्या कार्यालयाची या ठिकाणी चांगली अशी इमारत त्यांनी तयार केली, तिथे आज सत्यनारायणाची पूजा ठेवलेली होती आणि या तालुक्यामधून शिवसेनेचा चांगला कारभार हा जनतेसाठी घडेल आणि आम्ही जनतेला न्याय देऊ, कोकणाला न्याय देऊ आणि कोकणाचा खूप विकास करू एवढ्या या निमित्ताने सांगतो. असं आहे की सगळी कार्यालय आमचीच आहेत. काही लोक मागे थांबलेले होते. कालच्या निकालानंतर तुम्हाला दिसेल की अनेक लोक ही यायला इच्छुक आहेत, आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे शाखा महत्त्वाच्या नसतात. शाखेमध्ये कोण काम करतो ती व्यक्ती महत्त्वाची असते आणि त्यांनी मन लावून काम केलं पाहिजे, लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि सेनाप्रमुखांचे जे विचार होते त्या 20% समाजकारण आणि 20% राजकारण याच्यावर त्यांनी चाललं पाहिजे. तर तो खऱ्या अर्थाने शिवसैनिक म्हणता येईल आणि असे शिवसैनिक आपल्यावर राहत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो, होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृती जागवण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन वेंगुर्ला इथं करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित खासदार विनायक राऊत काय म्हणालेत पाहूयात. बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांची नात कुमारी अदिती पै
हिच्या प्रयत्नातून आणि त्यांना अदितीला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते सचिन वालवलकर आहेत, विक्टर डांटस आहेत, उमेश गाळवणकर आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित करत असताना ह्या कार्यक्रमाला तेवढंच उत्तुंग असं व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन लाभावं यासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले देशातील एक ज्येष्ठ नेते आणि उद्याच्या भारताला सुद्धा ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आशादायी चित्र निर्माण होतं ते आदरणीय शरद पवार साहेब, राज्याचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील साहेब, उपस्थित असलेले सन्माननीय विठ्ठल गारडी, आमचे आदरणीय पद्मश्री परशुराम गंगावणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी मॅडम, आमचे आदरणीय प्रवीणभाई भोसले, SP राजेंद्र दाभाडे, त्याचबरोबर गणपतीकार आणि या वेंगुर्ल्याचे सुपुत्र आम्हा सिंधुदुर्गवासियांचे अभिमान आहे तसे कलाकार दाभोळकर, श्री शैलेंद्र पै आणि इतर सर्वच सन्माननीय उपस्थित अतिथीगण आणि सज्जन हो. अदिती, तुझं खरंच कौतुक करायला पाहिजे. मागच्या 2 वर्षापासून तुला मी पाहतोय. अगदी आजोबांनी जे कर्तृत्व या जिल्ह्यामध्येच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये आणि देशाच्या बाहेरही जे निर्माण केलं होतं ते तू पुनश्च एकदा जागृत करून आम्हा सर्वांना ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुझ्या या प्रयत्नाला खरोखरच दाद दिली पाहिजे. सदैवाने मी त्यावेळेच्या म्हणजे एकत्रित लोकसभा विधानसभा एकत्र यायच्या निवडणुका त्यावेळेला प्राध्यापक मधु दंड होते, कैलासाची श्याम खोचरेकर यांच्या सभा ऐकलेल्या आहेत. पण दुर्दैवाने मला बॅरिस्टर नाथ पै यांचा कार्यक्रम काय पाहायला मिळालेला नव्हता. पण आज मला अभिमान एवढ्यासाठी आहे की ज्या वेळेला मी भारताच्या संसदेमध्ये बसतो त्यावेळेला माझ्या समोर आदर्श आहेत आणि मी अभिमानाने सांगतो, होय मी बॅरिस्टर नाथ पै यांच्या मतदारसंघातला खासदार आहे, मी प्राध्यापक मधु दंड होते यांच्या मतदारसंघातला खासदार आहे, अगदी सुरेश प्रभू साहेबांच्या मतदारसंघातला खासदार आहे. हे सांगत असताना मला अभिमान वाटतो. आणि हे सांगत असताना किंवा संसदेमध्ये काम करत असताना मी किती काम केलं, किती बडेजाव मारतो त्यापेक्षा माझ्या पूर्वीच्या खासदार महोदयांनी, संसदेच्या सदस्यांनी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकारणामध्ये कोणता आदर्श निर्माण केलेला आहे ते मी नेहमी पाहत असतो. आणि त्या आदर्शाला कुठेही गालबोट लागणार नाही, त्याला कुठेही कमीपणा येणार नाही याची दक्षता मनामध्ये ठेवून त्यांच्या त्याप्रमाणे लोकप्रतिनिधीचं हे कर्तव्य बजावण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आज आम्ही म्हणजे अदिती काय उमेश काय सचिन काय हे जे प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नाला एक पूरक असं आमचं सध्याच्या मी आहे, आमचे दीपकभाई केसरकर आहेत, वैभव नाईक आहेत, तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत आहेत, या सर्वांनी मिळून या ठिकाणी बॅरिस्टर नाथ पै यांचं उचित असं स्मारक व्हावं यासाठी ती 20 गुंठे जागा देण्याचा प्रयत्न केला. नव्हे त्या जागेवर सुद्धा बॅरिस्टर नाथ पै यांच्या कर्तृत्वाला साजेसं असं स्मारक व्हावं यासाठी सुद्धा जो निधी लागेल तो सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याची आता पूर्तता लवकरच होईल. पण त्याहीपेक्षा दुसरा मला आनंद होतोय आज की आम्ही ह्या सिंधुदुर्गाच्या विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचंच नाव द्यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे ठेवला होता. आम्ही सर्वांनी विद्यमान सरकारने तो मंजूर केला म्हणजे म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. पण दुसरं एक महत्वाचं आमचं जे काम चालू आहे की बॅरिस्टर नाथ पै यांची संसदेमध्ये जी गाजलेली भाषणं आहेत असं आम्हाला सांगतात सर्वजण की एकदा बॅरिस्टर नाथ पै लोकसभेमध्ये उभे राहिले भाषण करायला, आता भाषण करायला वेळ मिळतच नाही.
भाषण केल्यानंतर कोणता आवाज कोणाकडे पोहोचेल ही शंका असते. पवारसाहेब त्यावर जास्त बोलतील, परंतु बॅरिस्टर नाथपै एकदा लोकसभेमध्ये उभे राहिले की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्या ठिकाणी असतील तिथून धावत यायचे आणि लोकसभेमध्ये बसायचे. असा ज्वलंत आणि एक जबरदस्त ताकदवान असलेले विचार बॅरिस्टर नाथपै यांच्या मुखातून त्यावेळेला येत होते. आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि पवारसाहेब मी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला साहेबांकडे मागणी केलेली आहे की बॅरिस्टर नाथपै यांच्या संसदेतील जी भाषणं आहेत त्याचं पुस्तक लोकसभेच्या माध्यमातून प्रकाशित केलं जावं. पुस्तकाचं बहुतांशी काम पूर्ण होत आलेलं आहे आणि येत्या काही महिन्यामध्येच पवारसाहेब आणि इतरांच्या उपस्थितीमध्ये संसदेतील बॅरिस्टर नाथपै यांचं जे भाषणाचे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन आमचं असं विचार आहे, विनंती आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्याच उपस्थितीत व्हावं असं आम्ही ठरवलेलं आहे. ते सुद्धा प्रकाशन समारंभ दिल्लीमध्ये होईल अशा पद्धतीची खात्री बाळगायला हरकत नाही. पुनश्च एकदा बॅरिस्टर नाथपै यांच्या कर्तृत्वाला प्रणाम करतो. प्राध्यापक मधु दंडवते आणि तत्कालीन सगळेच संसदेचे ज्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे जिल्ह्याचं त्यांना प्रणाम करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथपै यांच्या स्मृती जागवण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन वेंगुर्ला इथं करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच आमचे प्रेरणास्थान शरद पवार असा उल्लेख मंत्री केसरकरांनी केलाय. पाहूयात. बॅरिस्टर नाथपै यांच्या स्मृतीला अभिवादन करत असतानाच या कार्यक्रमाची उंची खऱ्या अर्थाने ज्यांच्या उपस्थितीमुळे वाढली असं आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान. महाराष्ट्रामध्ये ज्यांना सर्वोच्च मान दिला जातो असे आदरणीय पवारसाहेब खऱ्या अर्थाने ज्यांच्या उपस्थितीमुळे वाढली असं आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान. महाराष्ट्रामध्ये ज्यांना सर्वोच्च मान दिला जातो असे आदरणीय पवारसाहेब. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत प्या, आनंदी रहा. कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथपै यांच्या स्मृती जागवण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन वेंगुर्ला इथं करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणाची सुरुवात ही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा नामोल्लेख करत केली आहे. पाहूया. दीपक केसरकर जैसे मंत्री दीपक केसरकर संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा.
रुक्मिणी लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 91 52 15 25 55. कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृती जागवण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन वेंगुर्ला इथं करण्यात आलं होतं. यावेळी समाजवादी विचारांचा पगडा माझ्या राजकीय जडणघडणीत होता तो आमदार जयानंद मटकर यांच्यामुळे, तर शरद पवारांमुळे मी राजकारणात यशस्वी होऊ शकलो, मंत्री होऊ शकलो, असं मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. अनेक लोक मला विचारतात की तुम्ही जे काय बोलता पक्षाच्या वतीने, तर एवढा संयम तुम्ही कसा बाळगता. तर माझं पूर्ण राजकीय आयुष्यामध्ये समाजवादी विचार मला शिकवला हा जयानंद मटकरजीने शिकवला, जे आमदार होते, पवारसाहेबांच्या अत्यंत जवळचे होते. परंतु माझी एकंदरीतच जी राजकीय जडणघडण झाली ती आदरणीय पवारसाहेबांच्यामुळे झाली आणि त्यांचा विचार घेऊन मी जे काय करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मंत्री होऊ शकलो. कुठली भूमिका मांडत असताना दुसऱ्याचा आदर ठेवणं हे आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला शिकवलं. चांगला विचार कसा करावा, सकारात्मक विचार कसा करावा हे आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला शिकवलं. आणि म्हणून आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की पवारसाहेबांच्या सुद्धा कुटुंबामध्ये मी जे काय वाचलेलं आहे त्याप्रमाणे समाजवादी विचाराचा वारसा हा त्यांना मिळाला आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व करत असतानाच लोकांच्या बरोबर राहणं आणि समाजाबद्दल विचार करणं हा पवारसाहेबांच्याकडून घेतलेला गुण प्रत्येकाने शिकला पाहिजे. आणि आम्ही ज्यावेळेला बॅरिस्टर नाथ पैंचं नाव घेतो त्यावेळेला बॅरिस्टर नाथ पैंनी या भूमीला दिलेली जी देणगी आहे, जी चांगल्या वक्तृत्वाची देणगी आहे, जी चांगल्या विचाराची देणगी आहे, समाजासाठी काहीतरी करण्याची देणगी आहे, ज्याप्रमाणे कोकण रेल्वेचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि ते मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिसने पूर्ण करत असताना मधु दंडवते साहेबांनी आणि जॉर्ज फर्नांडिसजीने ज्याला पूर्ण केलं त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेबांचा फार मोठा वाटा आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये होता, कारण त्या ठिकाणी कॉर्पोरेशन घडावं ही त्यांची कल्पना होती आणि कॉर्पोरेशनमध्ये स्वतःचं जर कॉन्ट्रिब्युशन महाराष्ट्र म्हणून पवारसाहेबांनी दिलंच, परंतु इतर 2 स्टेटचे पैसे हे सुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्या वेळेला दिले आणि त्याच्यामुळे कोकण रेल्वेचं काम सुरू झालं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. बॅरिस्टर नाथ पै यांचं कोकणवर जास्त प्रेम होतं. कामगार प्रश्नांसारखेच अनेक प्रश्नांवर त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. नाथ पै यांची संसदीय लोकशाहीवर निष्ठा होती. आजही देशामध्ये संसदीय लोकशाही चिरकाल टिकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच भारत हा देश जगात विकसित होण्यासाठी सर्वांनीच सहभागी घेणं हीच बॅरिस्टर नाथ पै यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी वेंगुर्ला इथं केलं. कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृती जागवण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट मुंबई आणि बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग कुडाळ, व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ यांच्या वतीनं बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी सोहळा वेंगुर्ला नगर परिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून शरद पवार बोलत होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बॅरिस्टर नाथ पै यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली. पाळण्यातले नाव पंढरीनाथ, ज्याचे पुढे लाडाने नाथ झाले. घरच्या हालाकीच्या परिस्थितीने नाथांच्या अंगी स्वावलंबी स्वाभिमान रुजला. आईच्या संस्कारामुळे कोवळ्या नाथाचे रूपांतर एका धाडशी, शूर आणि प्रामाणिक युवकात झाले. 14 वर्षांचे असताना नाथांचे तर सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी असाही एक बॅरिस्टर ही नाट्य सादर केलं. सागर भारत
यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, स्वातंत्र्य सैनिक आणि बॅरिस्टर नाथ पै यांचे साथीदार विठ्ठल याळगी, पद्मश्री परशुराम गंगावणे, जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी मंत्री प्रवीण भोसले, चित्रकार अरुण दाभोलकर आदी उपस्थित होते। बॅरिस्टर नाथ पै यांचे पुतणे शैलेंद्र पै यांनी शरद पवार यांचं स्वागत, तर बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटचे अद्वैत पै, उमेश गाळवणकर, सचिन वालावलकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार केला। यावेळी बॅरिस्टर नाथ पै यांची नात अदिती पै यांनी प्रास्ताविकात बॅरिस्टर नाथ पै यांचं वेंगुर्ला हे जन्मगाव असल्यानं शरद पवार यांनीच हा कार्यक्रम वेंगुर्ला इथं घेण्याचं सांगितलं असल्याचं म्हटलंय। मी अदिती पै, नाथ पै कुटुंबियांच्या आणि बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत करते। कार्यक्रमाचं आयोजन करताना जेव्हा मी पवार साहेबांना भेटले, त्यांना विनंती करायला का तुम्ही कार्यक्रमाला याल का, तर तेव्हा त्यांनी तत्पर त्यांचा वेळ दिला आणि हे पण सुचवलं की नाथ पैंचा जन्मशताब्दी सोहळा जर करायचा असेल तर तो वेंगुर्ल्यातच व्हावा। वेंगुर्ला जे नाथ पैंची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे। याच वेंगुर्ल्यात नाथ पैंनी समुद्रकिनारी बसून स्वातंत्र्याची आणि देशासाठी स्वप्न पाहिली होती। आज पवारसाहेब वेळात वेळ काढून आपल्या वेंगुर्ल्यात आले आहेत। पवारसाहेब आणि नाथ पै यांच्या भेटीचा कधी योग आला नाही। साहेबांनी मला एकदा सांगितलेलं की 1957 साली जेव्हा नाथ पै पहिल्यांदा संसदेत गेले तेव्हा पवारसाहेब कॉलेजमध्ये होते, पण नाथ पैंचे विचार आणि त्यांच्या कार्याने ते प्रभावी झाले। बेळगावचा सीमा प्रश्न हा पवारसाहेबांनी तो हाती घेतला। त्यात त्यांना अटक झाली होती आणि बेळगावच्या हिंडलगाच्या इन्स्पेक्शन बंगल्यात नजरकैदी ठेवण्यात आलं होतं। मला अतिशय आनंद वाटतो आहे तुम्हाला सांगायला की श्री विठ्ठल याळगी, नाथांचे स्वातंत्र्य लढ्यातले सहकारी आणि त्यांचे बालपणाचे मित्र आज इथे उपस्थित आहेत। आपले आजचे पाहुणे हे आपल्या कोकणातले यशस्वी नेतृत्व आहे। त्यांचे अनुभव आणि मनोगत ऐकायला आपण सर्व नक्कीच उत्सुक आहोत। मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। बॅरिस्टर नाथ पै हे एक विचाराचं प्रतीक आहे, जो विचार समाजवादी विचार होता आणि खऱ्या अर्थाने आदरणीय पवारसाहेबांनी समाजवादी विचाराला नेहमीच आपल्याबरोबर ठेवलं आणि आपल्या भाषणातून ते सांगतील की समाजवादी विचार आणि त्या विचारसरणीतून तयार झालेली माणसं ही कायम समाजाबरोबर राहिली, समाजाच्या उन्नतीसाठी कायम करत राहिली। अत्यंत निस्वार्थीपणे त्यांनी काम केलेलं आहे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी एक विचाराला मानणारी भूमी आहे। आणि म्हणून मला आठवतं की त्यावेळेला 6 आमदार असायचे राजापूर मतदारसंघामध्ये। 6ही आमदार काँग्रेसचे निवडून यायचे, पण प्राध्यापक मधुदंड होते हे मात्र खासदार म्हणून निवडून येत होते। एवढा एक प्रगल्भ विचारवंतांची ही भूमी आहे आणि त्या प्रगल्भ विचारवंतांच्या भूमीचं खऱ्या अर्थाने कोणी प्रतिनिधित्व केलं असेल तर ते बॅरिस्टर नाथ पैंनी केलेलं आहे। आणि कोकण रेल्वे हे जसं मधुदंडवते साहेबांचं एक स्वप्न आणि त्यांची आठवण आहे, तशीच ती बॅरिस्टर नाथ पै साहेबांची सुद्धा आठवण आहे। आपण खरं तर सर्वजण आदरणीय पवार साहेबांचे विचार ऐकायला या ठिकाणी आलेले आहात, परंतु मला एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगायची आहे की बॅरिस्टर नाथ पैंची आठवण तर आमच्या सर्वांच्या मनामध्ये चिरंतन राहीलच, परंतु या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जे काही आम्हाला ह्या जिल्ह्यासाठी करता येईल ते आम्ही जर करत राहिलो तर ती खऱ्या अर्थाने बॅरिस्टर नाथ पैंना श्रद्धांजली असेल असं मला वाटतं।
या कार्यक्रमात बॅरिस्टर नाथ पै यांची नात अदिती पै, बेळगाव येथील स्वातंत्र्य सैनिक आणि बॅरिस्टर नाथ पै यांचे साथीदार विठ्ठल याळगी, नाथ पै स्मारकाचे आर्किटेक्ट अमित कामत तसेच बाबू अवसारे, दीपक भोगटे, लक्ष्मीकांत खोबरेकर यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. नाथ पै जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये अत्यंत यशस्वी झालेले ग्रस्त. त्यांची जन्मशताब्दी आणि त्या निमित्तानं काही कार्यक्रम करावा अशी इच्छा अदिती पै आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांची होती आणि हा कार्यक्रम मुंबईत करावा असं सुचवलं. माझी भेट झाल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं की नाथ पैंचा सगळा जीव, त्यांचं सगळं अंतःकरण हे कोकणामध्ये होतं. सिंधुदुर्ग जिल्हा त्यावेळी नव्हता, त्यावेळी रत्नागिरी जिल्हा होता. पण त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांचं मन होतं आणि म्हणून हा सोहळा करायचा असेल तर तो आपण वेंगुर्ल्यात केला पाहिजे आणि मला आनंद आहे त्यांनी तो मान्य केला. वेंगुर्ल्यात त्यांचा जन्म झाला, त्यांचं प्राथमिक शिक्षण इथं झालं. त्या काळामध्ये आता मला माहिती नाही, पण त्या काळामध्ये रांगणेकर हायस्कूल नावाचं हायस्कूल या ठिकाणी होतं. अजून आहे का रांगणेकर हायस्कूल? तुम्हाला कोणाला माहिती नाही. तर रांगणेकर हायस्कूलमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आणि हे शिक्षण झाल्याच्या नंतर नाथ पै हे बेळगावला गेले आणि आत्ताच याळगीने सांगितल्याप्रमाणे बेळगावचा त्यांचा अत्यंत जवळीकीचा संबंध हा निर्माण झाला. नाथ पै एका लहान कुटुंबात जन्माला आले. लहान कुटुंब याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या संकटात असलेले कुटुंब. तसं त्यांच्या घरामध्ये 6-7 लोक होते. दुःखद गोष्ट अशी की त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या वडिलांचं छत्र गेले निघून आणि त्यांच्या आईनं ही 6-7 मुलांची सगळी जबाबदारी वाढवण्याची, शिक्षित करण्याची त्यांच्या विरोधात राहिली आणि ते कष्ट त्यांनी केले. ते भारतीय होते, त्यांना संघटित करणं आणि स्वातंत्र्याच्या संबंधी आस्था असलेले इतर देशातले तरुण यांनाही संघटित करणं हे सूत्र त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवलं आणि त्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली. की बेळगावच्या त्या सगळ्याच्या नंतर प्रकृती बरी नसताना सुद्धा 10 मिनिटांपेक्षा जास्त बोलायचं नाही हा त्यांना सल्ला दिला असताना सुद्धा त्याचा विचार न करता त्यांनी जी काही सीमा प्रश्न आणि अन्य प्रश्नाच्या संबंधी मांडणी त्या ठिकाणी केली आणि त्या परिस्थितीत त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, अटॅक आला आणि त्याच्यानंतर ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले. ते गेले पण त्यांचा विचार, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा इतिहास, त्यांचा आदर्श हा कधी जाऊ शकत नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tiger Super Soft Shirts. मंत्री केसरकर पडले शरद पवारांच्या पाया. मंत्री दीपक केसरकरांच्या नामोल्लेखानं शरद पवारांची भाषणाला सुरुवात. आणि बॅरिस्टर नाथ पैंची जन्मशताब्दी. 96 वर्षांचे याळगी, 82 वर्षांच्या शरद पवारांनी जागवल्या आठवणी.
हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.